नमस्कार, संध्याकाळचे 7 वाजता आहेत। आज महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आत्ताची एक अत्यंत ताजी आणि महत्त्वाची बातमी येते। ती महाराष्ट्रातली नसली तरी पण ती महत्त्वाची आहे, म्हणून या बातमीपत्राच्या सगळ्यात सुरुवातीला आपल्याला ती सांगायला हवी। बातमी उत्तर प्रदेशातून आहे, जिथे इस्लामशी फारकत घेतलेल्या सलीम वास्तिक याच्यावर चाकू हल्ला झालाय। एका मुसलमान माथे फिरून चाकूचे सपासप वार करून सलीम वास्तिक याला जखमी केलं। गाझियाबादमध्ये इस्लामशी फारकत घेतलेल्या सलीम वास्तिकवर करण्यात आलेला चाकू हल्ला हा अत्यंत गंभीर ठरला आहे। सलीम हा सातत्याने कुराणाची मीमांसा करायचा। त्याच्या सुधारणावादी भूमिकेच्या मुळे चिडलेल्या मुसलमान माथे फिरून हा हल्ला केलाय असं पोलीस सांगतात। हल्लेखोरांनी सलीमचा गळा कापला, त्याच्या पोटातही चाकू खुपसले। या घटनेनंतर सलीम याला गंभीर अवस्थेमध्ये दिल्लीतल्या जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती गंभीर आहे। आमच्या सहकारी ज्योत्स्ना गंगणे आता आपल्या सोबत आहेत। ज्योत्स्ना, एका मिनिटामध्ये सांगा की हे सगळं प्रकरण कोणत्या गंभीर वळणाकडे जाऊ शकतं? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की सलीम वास्तिक नावाचा एक 50 वर्षीय व्यक्ती जो आहे तो सातत्याने, तो स्वतः जरी मुस्लिम असला तरी तो सातत्याने जे आहे इस्लाम धर्मामधील काही सुधारणावादी विचारधारांचा तो प्रवक्ता होता। इस्लाममधील काही गोष्टी सुधारल्या पाहिजे असं त्याचं मत होतं आणि अशाच पद्धतीने त्याचं 0007 नावाचं जे एक चॅनल होतं त्याच्यामध्ये तो अनेक अशा भूमिका ज्या आहेत पुरोगामी भूमिका तो मांडायचा आणि अशामध्ये त्याचा नुकताच एका मुस्लिम एक्सपर्ट बरोबर त्याचा एक वाद झाला होता आणि त्यानंतर सुद्धा सलीम वास्तिक त्याच्या भूमिकेवरती तसाच अडून होता आणि यामध्ये सलीम वास्तिक जो आहे त्याच्यावरती एका माथे फिरून हल्ला केलेला आहे आणि सलीम वास्तिक याचा गळा चिरलेला आहे। सलीम वास्तिक याच्या कुटुंबियाने त्याला जखमी अवस्थेमध्ये जे आहे ते जीटीबी रुग्णालयामध्ये सलीम वास्तिकला नेलं, जिथे सलीम वास्तिक याची प्रकृती जी आहे ती अतिशय गंभीर असल्याचं सुद्धा जे आहे ते डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये जे आहे ते आता पोलीस तपास तर करतच आहेत, मात्र याच्यामध्ये आणखीन कोण-कोणाचा हात सामील आहे, याच्यामध्ये कुठली मोठी संघटना आहे का, याचा शोध सुद्धा आता गाझियाबाद पोलीस करत आहेत। धन्यवाद यासाठी।